पोचली एकदाची. नाही शांत शांत वातावरण झालंय. बरं झाले एकदाची लवकर तरी पोचून संध्याकाळी लवकर निघून जाता येईल म्हणजे घरचं आवरायला. बाई अर्चना दिसते वाटतं. गाडी चालवीत आली. हां बरं पाहिजे बाई. अर्चना काय हो? बरी का? मी बरी ना, तुम्ही बरे का? काय चाललं तुला? एकदम मजेत. एकटीच आली? हो मग आता काय करणार. भाऊ नाही आले का? नाही ते नाही आले, त्यांना कामं राहता ना हो, सुट्टी नाही भेटत. का बरं सुट्टी नाही भेटत त्यांना? अहो ते सर्व्हिसला आहे ना म्हणून. हां का? हां गाडी तू चालवीत आणली का? हां त्यांनी शिकवली ना मला. हां का? मलाच घेतलेली, बड्डेला गिफ्ट केली. हे का? हां. अरे मजा मग तवाली तर. मग तुमची नाही का मजा? मग आहे खाता पिता. मग माझा भाऊ काय सुखी नाही ठेवत तुम्हाला? अगं पण असं गाडी बिडी कधी स्कूटी घेऊन नाही दिली आजपर्यंत त्या भावाने. हा ना. हां भावाने काय बरं 4 व्हीलर घेऊन दिली तुला. मग ते ताईच प्रेम त्यांचं तेवढं. हां प्रेम. मग बरं तुम्ही नाही गेला की ह्यावेळेस? मग कुठं ग? कुठं म्हणजे उद्याची रक्षाबंधन आहे ना. अगं रक्षाबंधन आहे पण भद्रकाळ सांगेले ना. हा मग त्याला काय होतंय, बांधायची ना भद्रकाळ संपल्यावर. भद्रकाळ रात्रीचे 1 वाजता संपणार आहे. मी तर रात्री 2लाच बांधणार आहे म्हणून आज आले. हा का? हा मग आहे का मग कमी? हा मुक्कामी आहे पण जायचंय मला परत लगेच. मग सगळी यायची आपल्याने घ्यायला. हा येईल ना, टाइम भेटला तर येईल पण मला ना लय अर्जंट आहे. जाऊ का? हां हां हा मावशीचा फोन येईल, मावशी येईल घरी. हां का? घ्या काळजी. मग भावाला पाठवून द्या घरी. बरं पाठव. हा येऊ का मग? बाई काय पोर होती ही. हां नाकावरची माशी उठत नव्हती आणि आता 4 व्हीलर गाडी चालवायला लागली. बाई सगळ्याचे दिवस आले, माय कधी येते काय माहिती. आणि आता ही भद्रकाळमध्ये राखी बांधते का काय भावाला? बाई हिचा भाऊ मला 2 व्हीलर घेऊन दे ना आणि हिच्या नवऱ्याने 4 व्हीलर घेऊन दिली. हां माय दिवस काय नाही हा मला करता करता जाते का काय. हां नव्या पुरींची किती मजा हो राहिली. आता तर काही जमणार नाही. सकाळी ना भावाला फोन करते बोलून घेते. उद्याच जाते मी माहेरी. आता काय बा थोडं राहिलं लाईट गेली. लाईटीला नेमकं 2च सारे राहिले जायचा टाईम झाला. याला लाईटही टिकत नाही बा. काय करावा. वर्षाचा आलं रक्षाबंधन ग, वर्षानं आलं रक्षाबंधन ग, भाऊ बहिणीला ववळया शेजारीन सखे बाई, बहीण भावाला आली ववळया शेजारीन सखे बाई, बहीण बोलती रे भावाला, बहीण बोलती रे भावाला, वर्षाचा सण आला रे रक्षाबंधन शेजारीन सखे बाई, वर्षाचा सण आला ग शेजारीन सखे बाई. चला आता पावडं बिवडं तरी तिथं ठेवून देतो आणि हे पाहू आता उद्यालाच भरायला गेलं. चल बहीण आली काय घरी पाहावं लागल. आई काय ग बसली ग? बसले आता. तो गेला बिल भरायला. कुठं गावात? हा आता तुला सांगितलं तो तुला काय बारीक नेरी काम नाही सांगायचं तुला. अरे आई मला सांगितलं का म्हणजे तुला एक माहितीये का कांद्याचं रोप लावाय आलं. माहिती मला. 2 दिवसांना कांदे लावायचे. करंजगावच्या बाया येणार आहे. हा त्याला काय तो बिलाच्याच कामाचा आहे. तो फक्त हलक्या हलक्या कामाचा आहे. तो गंगाराम आहे. तो काय रिकामा जाऊन बसवतोय काय तुसले कामाचा वर. अरे काय आई तू बोलती काय मस्त्याची बाजू धरून बोलती. हा तो तेल टिकुऱ्या मारी तो गावातल्या पोरांसंग आणि काला मा तोंड उचकायला ती. तसंच कामाचा वर उडतो खाली पडतो माहिती मला. तुला जालमाचं त्याचा येऊ ताव येईल. अगं येऊ येईल नाही तसं नाही. आई काही किती केला तर 5चा भाऊ आहे एकाच रक्ताचा आहे. पण असा बोलतोय. अरे असा बोलत म्हणजे तो काम तरी ऐकतोय का? आलं बोलायला ती मला सणासुदीची ना कटकट नको घालू. मीच घालायला रे का मी नाही माय जात आमले तो अशी कटकट. एकटाय ना तो मुळे ना तू काय करते घरामध्ये असली का धुडक्याला फडक जोडीच राहते. ये तुला कायमचं माहित होऊन गेलं. असं मग
मला वाटत रोज यांची धुंद व्हा म्हणजे मग मला लय मजा वाटते ना. अरे काय झुंदू होती त्याच्याशी काय भांडती. मग तू बोलतो कसा दोन तोंड्या बोका. अगं बोलती म्हणजे मला ते काम करायचं टेन्शन येत आई. आता आलो बारी देऊन. करू ना तू नाही केलं ना तर जाऊ दे खाटी पडू दे. डोक्याला ताण नको देत जाऊ तू घरी आल्यावर. खाटी पडू दे म्हणती मग टाक ना वापून कालट होती. तू तेवढीच वाट पाय वापायची. मी तरी मजा आजा करी. जाय ना मग तुला आज कोणा मना केलंय तरी. हा आज एक म्हणजे काय माक पैसा काय हिंडायला. असाय बोलतो ना असाय बोलतो. हा मग एखादा बेगा ओप नाही आईश करून जो मजा करून मग बोल मला. तुझ्यासाठीच मी आहे ना हाडक एवढे घसून कमवून ठेवलंय तुला वापायासाठीच मी. त्याच्यावर तू उड्या मार. बरं मी काय म्हणतो जाऊ दे मरू दे ते आपलं कायमच आहे. घर घालू काम रोज झालं. ताईला फोन केलता का आजचीला. तुला किती ताईचं ध्यान येतंय माहिती मला. अगं पण करायचं ना वर्षातून. तिचा मान राहतो आता रक्षाबंधन आहे. तुम्ही काय आलाय मी करू काय फोन. तुम्हाला नाही काही लाजा वाटते का. आणि आईचं काम आहेच ना. हा मग आईचं सगळ्याच पाहायचं काम आहे. तुमचं फक्त आयतं खायचं काम आहे. अगं आई किती केलं तर आईचा जीव पुरीवर राहतो आणि पुरीचा आईवर राहतो. एक ध्यानात ठेव. माय पोर मला कवा फोन करीन आणि कवा नाही करायचं तिला देणी येईन तेव्हा करीन. ती तुमच्या पोत नाही आली पण ती सुद्धा तुमचा चित चाळा पाहते. मग ते गंगारामने केलता का नाही. मी कायला विचारू गंगारामला बिन तुला बी. ज्या अर्थी तुम्हाला महापुरीचं एवढं वावडं झालंय ना त्या अर्थी मला काहीच विचारायचं नाही. ती येऊ ना येऊ मी काहीच विचारायला देता नाही. हे बाय वावडाय नसतं झालं पण पोर तशी वागत नाही गाई. काय डाव दिले ते ना तुम्हाला. काय डाव दिले हं तेव्हा तुला म्हणलं होतं वाटण्या करायच्या हं तेव्हा म्हणती मलाही वाटणी पाहिजे. मग बरोबर आहे. हं वाटणी नाही घेईन तर तुम्हाला सोडीन काय. नाही नाही हे काम असं आहे का आईना कानपुरीचे भरावले असं आहे ते. मी काला कान भरू अरे. तू काय बोलतोय झोपात बोलतोय काय. झोपत नाही मी तो तोंडा पुढंच बोलतो बोल. म्हणून म्हणले तू काय झोपात बोलतोय का काय कान फुकावली. अगं तोच फुकावले असतील. यंदा जेव्हा सही लागल ना तेव्हाच तू एक काम कर म्हणशील. मग तिडं गुतून तर मला हिस्सा पाहिजे म्हणशील. ती काय बुद्धू आहे काय तिला कळत नाही. मी सांगन तेव्हा ती ऐकन. मला माहिती आहे तू कशी बोलती आमच्या तोंडावर. काय रे आला रे का कालवा लावलाय. काय काय लावला. बोलू राहिलाय पाय मला रिकाम डोकं जे मा मनात ध्यानात नाही ते मनात आणू राहिलाय. तिला म्हणलो तो लाडक्या पुरीला फोन केला का नाही. केलाय फोन मी. ही ती तो काला करायचं आईलाच करून द्यायचं ना. का बरं ते आपली कोण नाही का. ती मस आपली बहिणी. हा मग आणि काय करतो त्या बहिणीला. का तुला काय झालं असं. अरे काय झालं हा अहो या बहिणी झाल्या बाचे झालं. हे फक्त दिवाळीला ववाळीला हे घबाड घ्यायसाठी येत्या मामा लोकांक. असू दे येऊ दे त्यांचा अधिकार आहे म्हणून येतात. का रे याची बायको जर उद्या याच्या तिच्या भावायला वावळायला काला जर नाही गेली त्यानं नाही फोन केले तिचा आत्मा काय वाटत. हा? ती मला वावाळील. तुला वावळेल का. आणि मग अरे वा तुझी बायको तुला वावळेल. हा त्याला काय होतंय. मग काला बाया बहिणीचं ध्यान काढतो. तू बहीण नाहीच आहे तू तिचा भाऊ नाहीये. पण नको बाई हे ध्यान का काढलं गंगाराम तुला सांगू हा. का. हे कसं राहत हे भाऊ बांधांच्या याच्या त्याच्या मुळे मी म्हणलो. नाही तर तिला काय तिच्याची माहिती अशी बोलायची इच्छा नाही. नको ना बोलू मग तुला कोणाची इज्जत दिलंय बोलायला. नाही नाही तू बोल. हे बघ आपल्यापुरतं आपण शेवटी तिची मुलगी आहे. हा आणि तिच्या समोर येडं वाकडं बोलून काय फायदा आहे का. नाही फायदा. हा आणि मग एवढं समजत नाही का तुला. मग कवा येणार आहे काय म्हणली का नाही. आलीच असेल एखाद्या वेळेस ती. आली असं हा काय तुला असं स्वप्न पडलं काय. नाही मला म्हणत होती काय दादा मी माझ्या गाडी नाही येते म्हणून. तिच्या का कवा गाडी मग तिच्या नवऱ्याने दिली ना तिला 4 व्हीलर घेऊन दिली. हा मग काय तू तर आज मला म्हणला. तुला काळजी नाही रे बहिणीची. तू कधी विचारपूस करतो का बरी आहेस का कशी आहेस. अरे एखादा जर ती बहीण असू नाही तर कोणी असू हा माझं डोक्यातून उठलं ना त्याला ना आपला राम रामच राहतो. हा, नाही राहू दे तुझा राम राम या ये. याच्या ना सासू सासऱ्याने याचे पक्के कान भरले बायकोना. जाऊ दे भरू दे ती मरू दे सगळे. चोळी लुगड्यावर नाही बसली ती. या ये ती पण मरू दे. माझ्यात आहे ना तुला सांगते जर तिचा विषय काढला ना तुझा आणि माझा संबंध नाही. मला तोंडे दाखवू नको तो. हा मग ते तुला कळ लागत ना अशी कळ लागत. ऐ,
ती वेगळी बस. तू वेगळा आहे. या आहे मरू दे सगळा विषय. तू जेवलीस का? अरे त्यांना लय डोकं खाले बा मा डोकं दुखू तू राहिलं. उठ चल घरामध्ये जेवण करून घेऊ आपण. चल तुला जेवायचंय का? मग काय मी जेवायलाच घरी आलो. कसा हा, मग चल. जन्माला आलाय काय माहिती असा. चल घरी आपलं जेवण घेऊ. हा चला चला. एवढी शांतता आणि इथं ए आई दादा बाई अरे आले मी. आली का ताडे? आले बाबा. फार गरम होत रे इकडे. चटई घेऊन ये. आता रे. फॅन नाही लावला तुम्ही इकडे? कूलर वगैरे नाही घेतला? लाईट गेली या. लाईट गेली लाईट. बाई हिच्यासाठी कूलर घेतो. हा तो खतरनाक चटई. तुला कोण पुढचा बोलाय सांगतंय? तरी तो बाबा हा तर तुला काय झालं रे? मला बघून वाकड तोंड करून राहिला. ते कसं झालं माहितीये का? तुला कूलरची हवा खायची सवयी तिला गंगाराव. अरे नाही त्यांनी आता एसी बसवले रूम मध्ये. पायशी बस. आम्हाला इड दिशी प्यायला पैसे भेटाना. हा असं बरं. काय बोलतो का? ये इकडे. बरी आहे का तू? हा बरे बाई. आता येतो डोकं लावतो आता माशी काय करते का बरं? काय माहिती त्याला काय वायव झालं. काय रे काय वायुरोग झाला तुला? भेटून घ्या ना गळ्यात गळा घालून. तुझं लागलं का दुखायला? नाही दुखत नाही मा दुखल्यावर मग सांगल तुला. बरी नाही तू? हा बरी बाई. त्याला काय झालं काय माहिती. तो फोन केलाय का आणि तो असं केलाय का आणि तुझी पोरं तुला फोन करीन आणि येईन आणि याला काय रोग झाला करायला फोन. मी त्याच्या फोनची वाटही बघत नाही आणि माझ्याकडे नंबरही नाही त्याचा. त्याला मी म्हणले तिला करायचं असलं ना तुला विचारून नाही मला फोन करणार आणि मला भेटायला यायची असली ना तुला विचारून नाही येणार. हा तुमच्या भरोशावर नाही मी. माझ्या नवऱ्याने गाडी घेऊन दिली मला आता. नाही नाही चांगलं झालं. अजून 2-4 घे बाई. इमान घे. याला काय झालंय ग? काय माहिती त्याला काय काय बायकोना मारू काय दे. भरले. दादा तू बरा आहे ना? हा मी बरं आहे मस्त. त्या दादाचा तर लय येऊतावा आलाय त्याला. मग तो बरा आहे गावात इंडा. त्या पाय बरं बस. हे जाऊ का रे मी? विचारे आपल्याकडं तर तुझं झालं का भारूड चालू? काय अवघड आहे. नाही जाऊ का मी? आलं पावलानी. नाही नाही आली नको, तर तू बस. थांबा आजच्या दिवस. मी काय राहीसाठी नाही आले भाऊ. मग लगेच जाणार आहे राखी बांधून. हा बरोबर आहे. तुला माहिती वर्षाचा सण आहे. हा मला माहिती तुमचं कुठं दुखत. आमचं काला दुखल. नाही जाऊ दे रे. मला ना भांडण नाही करायचंय. जाऊ बस दे. की शांत आता. पिशीत काय आणलंय? ते मी मम्मीला पातळ आणलं आपल्या. धर ग मम्मी. तुझ्यासाठी आणलं बरं खास काला पुण्यावरून. आणायचं बाई. आणि त्यांनी ना तुला स्पेशल मिठाई दिली. काय काय मिठाई दिली. वा वा पातळ आणलं. पाय पाय. अरे मग असू दे ना. तिनं तिच्या आईला आणलंय. तुला कतारा झालाय. तू काळजी नको करू. तुम्हाला पण चांदीच्या ना मी लाख्या बनवलं. एवढा काय चिडतोय रे? काय झालं काय तुला रे? आता झालं तर झालं. ते आहे ते बरं का रे बा. नाहीतरी तुला लहानपणापासूनच माझं दुखणं होतं. तुझ्याशी बोलायची माझी इच्छाच नाही. जाऊ दे. तुझं काय चाललंय दादा? माझं एकदम मस्त चाललंय बघ. तू बरी आहेस ना? मी एकदम खाऊन पिऊन सुखी. 2 घास दिला घरी सुखीची मी. जाऊ दे मरू दे. त्याचा नको विचार करू. आल्यासारखी मस्तपैकी आपले 2 दिवस राहा. नाही नाही मला जमणार नाही ती गोष्ट. ते सर्व्हिसला आहे तुला पण माहिती आहे. मला जमू अगं, शकत जाऊ दे रात्रभर राय. तो सकाळीच म्हणत होता ताईला फोन केलाय मी. हा येईन म्हणती. अगं मी आले. मला पण माहिती किती लांब जायचंय ए परत. आई आय जायचं म्हणती तर जाऊ द्या ना. अरे तू गप बसतो का हा, आता? जाणारच आहे मी. तू काळजी नको करू. जाऊ दे आई. ताट कुठे सांग मला. मी घेते ते आणि तुझं देवावळून तोंड आहे ना जाते. बंद ठेव बरं का. नाही तर मुस्काड फोडीन तुझं बघा. तिकडे देवाऱ्यातच ठेवलंय. देव वाळले म्या म्हणले आता ही कवा येते कवा नाही. देव वाळले गाय बायलायला वाळलं. बरं मला सांग कुठे मी घेते. तिकडे देवाऱ्यातच ठेवलंय पाय. माझी बी काही राहायची इच्छा त्याच्या नाही. कुठं नाती लागत. काही राहू नको. काल थांबली ती. तिनं अरे पाहिलं. आल्या आल्या तिच्या मागे का लागलाय तो हात धुवून? अरे गंगाराम तिनं पाहिलं का घरात ताटली आणाय चालली वावळायची तर कशी मोरका मारून गेली पाय माग पाहून. असू दे. तू आल्या आल्या सुरुवातच केलीस ना तशी. अरे काय भाऊ मला तर तिच्याशी बोलायची इच्छा नाही पण आपण म्हणतो जाऊ दे. लोकांना बहिणी नाही तू एक आपल्या काम करतो देवानं का? दिली तर. तू एक काम करतो का? तूच 2 दिवस कुठे तरी बाहेर जा. ते बिचारे आल्यासारखे 2 दिवस तरी घरी राहील बाई. आला आपले इकडे काम पडले बाहेर जाऊन काय अरे कर. हाय त्याला कटाळा नाही. त्याला म्हणते ना वानुळा. लोकायला ज्याला बहीण नाही ते धर्माच्या बहिणी मांडीत आहे आणि याला एकच बहीण आहे पण साधा बी जन्माचा तिच्या तोंडी लागेल. हा अहो ती लई खोडीची आई. लय खोडीची. तो अंगात नाही काहीच खोडी. तुला काय सांगू आता तिनं लई मोठी. अरे तो आपशी काय धन दौलत मागत नाही पण काय आहे जगाची जगरीत ही 12 महिन्याची म्हणत्या येडा पेडा भावावरची काढा म्हणून ती येते घडीभर. हा. नाही तर ती पाहायला येणार नाही तुला. बरोबर आहे. जाऊ दे आई. नको कुठं त्या फालतू लोकांना डोकं लावते. त्यांना अक्कल असते. त्या आजी तर असते का? त्याला किती समजून उमजून सांग काही कर काय डोक्यात उजेड पडत नाही.
मान त्याला पहिले. नाही नाही घे तुला घे वावाला बांधू दे त्याला बांध ना पहिले. काय नको देऊ तुला घेण्या देण्या नाही बसली ती लाखी आली बांधू मी, थांब. हा ये ही ना आली रात्रभर राहीन तिला राहायला तर टाइम नाही आहे पण 2 शब्द आनंदाचे बोला जराशे आणि आनंदानं तिच्या घरी जाऊ द्या. हा कायमचाच आनंद आहे आपला काय. ये दादा चल बस इथं. हे बघ बसलो तायडे. काय घे माग लाताय मारून घेऊ रायडा. हे आई ती चांदीची अंगठी नाही का ग ती अंगठी दे ना. आहे ना बाई दे वावळायला. आता आईच्या हातातली अंगठी निघते का? आणि माझी नेमकी घरी राहून गेली. दे रे तुझी. माझ्या घरी आज हा त्याने ते इकूनच खाल्ली. ही दे या हातातली दे ना मग. ही देऊ का हा हा, दे. दे. ना कोणची तरी आई. पिढा पिढा टळो माझ्या भावाला बळीचं राज्य यो. येऊ दे गाव जाणार हो असं मग. तू गबस बर का रे तुझं लय झालं आता. हं. पाया पडता आईच्या नको बाई माझ्या नको पाया पडायला. पडू दे नको नको परत दे आज मान राहतोय तो. नको तू बोलूनच घेतो त्या बोलण्यानेच मग पोट भरला. आता काय सांगू तुला. त्याच्या कुठं नादी लागते तरी जाऊ दे. माझं आयुष्य पण माझ्या भावाला लागू बाई. काय नको बघ माझंच आयुष्य तुला लागू दे. तू चांगली सुखात राहिलीस तर आम्हाला बरं वाटेल. आणि आता तुम्ही एवढं भारी चांगल्या घरी दिलंय मी सुखीचे. ये रे चाल. थांब दर काय टाकीत होते अरे पैसे एवढे. असू दे ठेव. ए उठ ये इकडे बस. झालं तो हा माझं झालं ये इकडे. लाकी बांधली तो हा हे काय. ही का. हा अरे काय आजचे तुला पटलं काय काय म्हणली इड सगळ्यांनी द्या. काय तुम्हाला सुद्धा दोघांना चांदीच्या लाख्या आणल्या. या अशी चांदी नाही का? पागल आहे का रे दादा. याला इथं रुद्राक्ष याला हे सोन्याचे मणी दिसत इकडे आजूबाजूला चांदीचे कडे दिसत नाही का याला. अरे सोन्याचा मन येत नाही याच्यात. सोन्याचे हा बस खाली. हा, बसतो तू पुरता फक्त घ्या पुरताय का. तिच्या सती धर्मानातील ना लोकांच्या बहिणी 10 रुपयाची लाखी आणायला जडवत आहे ते सोन्याचे मनी. सोनं काय भाव झालंय तुला माहिती जाऊ दे आई. वावा कुठं पागलच्या नादी लागती. म्हणजे आम्ही पागल आहे. पागल नाही तर नाही मीच पागल आहे. तू राखी बांधून घे. उलट पालत नको वावाळू व्यवस्थित वावा. हा इडा पिढा जावं मा भावाला बळीचं राज्य येऊ. दुखायला चांगलं बळ येऊ म्हणा. अरे मी बुकतो म्हणूनच माझ्या भाऊ बांधांनी मला टिकून दिलं इड. बरं आहे भाऊ जाऊ द्या बाई कसा बी चांगला राय. तमाशा दाखवायचा आपल्या लोकांना. पण माझ्याशी चांगला राय. भांड पण माझ्याशी चांगला राय. ये बाय बांधायचं काही नाही. दर काय साखर खाकी. साखर दे. एवढ्यात काय होईल. बाई आता याला काय करावं ग. वाटी दे त्याला वाटी अक्की. धर घे. ओतते थोडं दे थोडी. घे. काय खा की वाटी. ऐक त्याला ना. कधी आणायचं माहिती नाही ना. ते अच्छे. काय म्हणताय ना आई हा मी का तो अशी बांधवतो माहिती. तुलाच माहिती आहे आता. मला वाटत नाही का तो अशी बांधावा. मग का बरं तुला काही येड पण येतंय. अरे आई ही ना आपल्या जमिनीत सहीच द्याय ना. आला का पाणी मुळाशी गोल गोल फिरून. आई पाहिला ना. का रे कसं? तिला तुम्ही दोघच होते का मी नव्हते का. तू होती मग मी कुठे गेले. मग मी सही का देऊ तुम्हाला. पण या बाय तुझं आम्ही दोघा भावांनी किती चांगलं करेल गंगाराम मीच. हा, बोल बोल तुला काय बोलायचं बोलून घे आताच. तुझं एवढं मोठी शेती असून घरी एवढं चांगलं असून तू काय इड जमिनी तू आता घ्यायला निघाली. कारण की माझ्या हक्काची जमीन आहे. उद्या मला काय झालं उद्या मला माझ्या पोराने विचारलं आई तुझ्या माहेरचं काय तुझ्याकडे. मग मला हक्काने सांगेल लोक माझ्या माहेरचं काय एवढं जागा देईल मला. तुझे पोरं सुद्धा मानणार नाही आणि ते दाजी सुद्धा मानणार नाही. त्यांच्यापर्यंत नको जाऊ. ते ना त्यांनी लय कमवून ठेवले. पण माझं काहीतरी माहेरची आठवण नको का. तू असं काय करतो रे. तुझी मायेची आठवण नको का. म्हणजे तुला भाऊ आहेच ना. या जरी अशी का? म्हातारी जरी गेली तर भाऊ जायची वाट पाहतो. चांगला सणासुदी दिवशी मला नाही राहायचं. मी चालले ग बाई. तू थांब रे, तायडे, थांब 5 मिनिटं. ऐकून तर घे. या बा नसल तुला सही द्यायची तर नको देऊ. पण तुला माहितीये का एका सहीमुळं आमचा लाईटीचा पोल सुद्धा येईना इड माहितीये का? हा तुझं त्या तर पोलाचा फक्त आणि त्या सईचा काय हा संबंध. कारणच झालं त्याला. अरे आई तिथं ना परवाच्या दिवशी मी ते कोटेशन भरायला गेलो तर हिचं नाव नाही का रेशन कार्ड. मग काय झालं. मग तिथे हिची सही लागत तिचा बहिणीला घेऊन या म्हणे इड. बरं आता थांब ते कोटेशन भरायला येईन ती सई द्यायला. बरं थांब नाही तुला सहीच पाहिजे ना माझी. देते मी सही. माझी पण एक आटे. काय
पण मला तुमच्याकडे बघून असं वाटत नाही का तुम्ही माझ्या आईला नीट ठेवशाल, कारण तुम्ही एवढा सळू पळू करीत आहे. नाही आईला अगं, जेवू घाल. सकाळचा भांडू राहिलाय तो, त्याला बी बिल भरायला गेला, त्याच्या मागे 17 काम आहे आणि हा म्हणतो मी सारखा वावरामध्ये राबवतो म्हणजे हा लोकांच्या वावरात राबवतोय का? त्याला म्हणले करू नको भाऊ तू. ना ऐक ना तसंच आई, पडू माझं दे. थांब, माझंच बोलणं द्या. याला जमीनच लागेती ना, ठीक आहे देते मी, पण मला जमीन तू विकल्या मला जे माझ्या वाट्याचे पैसे ना ते मला द्यायचे लगेच. त्या पैशाचं माझ्या पैशाचं मी ना माझ्या आईच्या नावावर टाकील आणि तिला मी माझ्या घरी घेऊन जाईन. मी तुमच्याजवळ ठेवणार नाही. बरं का ताई, तुही सई मी वपाईसाठी नाही घेऊ राहिलो. मग कशासाठी घेतोस? अरे गंगाराम, त्याला लई मोठं कारण आहे. हे आईला सुद्धा म्हणेल नाही मी. बोल. नाही आता म्हण, तुला काय म्हणायचंय ना ते आता स्पष्ट बोल. आणि आता आहे ना, ते मला तुझ्या पुढंच काढायचं होतं बरं का आजचे. म्हणून भांडू राहिला का आल्यापासून? भांडत नाही, ऐक, तुझ्या पुढंच काढायचं होतं आणि मला ते माझ्या मन मोकळंच करून द्यायचं होतं. नाही आता करच मग. काय झालं, माझी बायको तिकडं 6 महिन्यापून गेली. आई हा, बापा नाही, गेली बरोबर. हा. तिला मी कुंपण लाईतो तर ती म्हणलं नांदायला यायचंय का नाही. आज म्हणते यायचंय, आणि दुसऱ्या दिवशी म्हणती तुमची जमीन वाटून घ्या. तिला आहे म्हातारीचं आणि गंगारामचं दुखणं. म्हणजे तुला नेमकं त्यांचं दुःख नाही म्हणून तू माझ्याशी भांडतो. म्हणजे तुला तो बायको प्यारी आहे, आम्ही नाही. नाही अरे. नाही म्हणजे तिचे भाऊ भाषेत गोखावरे म्हणायचं. आता दोघच भाऊ आहे, तू सांग, एकच बहीण आहे आणि आज ना उद्या यांच्या वाटण्या होणारच आहे का? या अशाच राहणार आहे. तिला आजच तिच्यावाला वाटून द्यायचं पडलं ना, उद्या माय काय सोय आहे ग बाई? तू आहे ना. हाय हे ना. काय करणार आहे? अगं तू यायच्या आधी या ना मामाला एवढं डोकं तापावलं, तुला सांगते तेवढा तो उगीच हा आला गावातून म्हणून तो म्हणला आई सोडून दे, गपराय. मी ताईला फोन केलाय, ताई येऊ राहिली. पण तिला 2 बिघे जमीन देऊ ना आईला. ते खाट पडेल ते. काय गरज पडली आईला जमीन द्यायची? नाही 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 नाही, एक मिनिट. म्हणजे जिच्यात पिकत ती तुला, हा. जे खाट्या पडेल ते म्हातारीला. त्या काय बाबली उगेल ते देऊ ना. बाबली उगेल. बर आईला काय झाले. बर बर, थांब ना दादा थांब. तू ती ना आईच्या नाव करून दे, मी तुला सही द्यायला रिकामी नाही. मी आईला आज घेऊन चालले, यानंतर आईला आई म्हणायचं नाही. चाल गाई, थांब मला नाही ती वळणी बी नको मला. नाही दर तुलाच ठेवते. चाल गाई, ए, मला नाही लागत तुझं काही. दक्षिणाचं ने. आई चाल, उठ म्हटलं ना. आता मला त्याच्या नादी लागून नको नको, उठ तू चाल. मी आहे ना भक्का मी इथं. तुझ्या वाचून काय अडलं नाही माझं, पण एक दिवस तुला माझ्या पाया पडायला लागलं, लक्षात ठेव. अय ताई, आईला ने पण नीट सांभाळ जरा. त्याची काळजी तू नको करू. तुमच्या पेक्षा ना चांगलीच खाऊ पिऊ घाली. तुमच्या वर्षाव नाहीये. जा तोही वावाळणी घेऊन जा. माझ्यावरून आहे ना, नको मला ती तुझी वावाणी. धर, तुझ्याच कामात येईल. ठेव तुला. अगं राहू द्या ना ताई. पाहिलं? झालं का तुझ्या मनासारखं? समाधान झालं का आता? अरे या बाय, काय? कितीक दिवस आईला सांभाळेल ती बी. अरे तुला लाज वाटायला पाहिजे होती पिनिया. काय हा? आज मी- आज ती बिचारी सणासुदीची रक्षाबंधनच्या दिवशी आली आणि आई पण तिच्या सोबत गेली आता. अरे हसतील ना माणसं, थुकतील आपल्याला. अरे थुकतील म्हणजे जग माव लई थुकू राहिलं. माझी बायको म्हण पहिलं वाटून घे, तेव्हा मग मी येते नांदाया. माय ते डोक्यात आहे. तू तर पक्का आहे ना बैल भाड्या झालायस बघ. समजलं का? अरे काय चावलं तो, माई बायको मा पुढं नाही. अक्षरशः मला लई वाईट वाटतं रे. तू एक काम कर, तू इथं राहू नको, त्या बायकोकडे जा आणि तिकडेच झक मार. अरे तिकडं ते त्यांनाच खायला भेटाना, मला काही दगड भेटते. होय, मग म्हणून तर असा कुचक्यागत बोलतो का त्या बहिणीला? अरे बाबा एवढा कसं तरी होऊन येतं कधी कधी का माझी बायको कवा मला भेटल. गंगाराम, हा आता हे बाय, आई दिली काढून तिच्या पुरी संघ. हा, हं? मग तुला काय म्हणायचं? ऐक ना मग, हा बोल ना. आई दिली काढून तिच्या गाडीत. हा, आता तू कवा जातो? ऐ ऐ, म्हणजे मला पण घरातनं बाहेर काढायला निघालास का? अरे अरे तुम्ही एकदा सगळे गेले का हा, माझं बायको माझं कुटुंब राहील व्यवस्थित इथं. म्हणजे तुला बायको पाहिजे, सासू सासरे पाहिजे, आहे का नाही? हा, त्यांना घेऊन घरात राहतो का? आणि त्या आईला बाहेर काढून दिली म्हणतो वरनं, मला पण बाहेर काढतो का? तू ना असं नाही सुधारायचं. काय रे? तुला वटणीवरच आणला पाहिजे रे, त्याच्याशिवाय ना तू आहे ना बायला भाड्यात झालायस. अरे मारू नको ना. मारू नको म्हणजे काय? तुझ्या पाया पडू रे, पाया पडू का? अरे तू काय ना, तू घरात बाहेर चालतो, परत जर दरवाज्यात दिसला ना तंगड्याच मोडीन बघ. अरे पाऊ पाऊ ए, पाहुणा निक निक मार नको ए. निक व्हायला बाहेर. हा चाललो जाय. चालला बाहेर हरामखोर चाला.
आईला बायको पाहिजे, सासू सासरा पाहिजे, आई नको, भाऊ नको. हा निर्लज्ज साधा कुठला, अक्कल नावाची चीज नाही. अरे कधी ना काळाची ती बिचारी बहीण आली तर आल्यापासून तिच्या मागे हात धुवून लागला. या आईन तायडी पण लांब गेली नसल. पहिलं आहे ना मी आईला घेऊन येतो.